मी आणि शैलेश दुपारी मित्राच्या शॉपवर जेवायला आलतो. जेवण वगैरे झालं, म्हणलं चला आता बाहेरून फिरून येऊ. आणि कन्नड मधून वासडीला जाण्यासाठी एक रस्ता आहे, तिथे एक पूल लागत होता. त्या पुला खालून पाणी चालत होतं आणि तिथे लोक जमलेले होते आणि येणार जाणार लोक पण पाहत होती काय झालं म्हणून. तुम्हाला पण बघायचा असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी सगळं काही सांगतो. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी रोहन लोखंडे यांनी स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आता सकाळी उठलं तुम्हाला माहिती मी काय करतो म्हणून, आपण काय चालू केलेलं डेली वर्कआउट आणि ते पण होम वर्कआउट वर्कआउट. आणि मी ना सकाळी उठलो जास्त टाइमपास करत नाही, फ्रेश वगैरे झालं तर डायरेक्ट वर्कआउटला सुरुवात करून देतो. आणि विषय असं उरलो मला ना वर्कआउट सोडून भरपूर दिवस झाले बरं का. त्याच्यामध्ये मी आता वर्कआउट चालू केला, त्याच्यामुळे ना शोल्डर पेन चेस्ट पेन इतकं राहिलं वारा बाप विशेष नाही. पूर्ण बॉडी ना इतकी पेन करवली काय सांगू तुम्हाला. पण आपल्याला काही सोडायचं नाही. आता वर्कआउट चालू केला ना तर डायरेक्ट सिक्स पॅक वगैरे बॉडी बनवल्याशिवाय थांबतच नाही. वर्कआउट वगैरे झालं, दूध वगैरे पिलं मस्त पैकी, घरचे सगळे कामावरले आणि डायरेक्ट गॅरेजवर आलं बरं का. गॅरेजवर आलं नंतर या मॅनेजर खोलली होती विचे ना सेंटर बुश टाकायचे होते. आणि इकडे शैलेशचं काम चालू होतं या शॉईंची सर्व्हिसिंग करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर मी आणि शैलेश जेवायला आलतो. बाहेर आलतो तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला की इथं लोक काबर जमलेले ते सांगत आहे तुम्हाला. तर मित्रांनो इथं लोक यासाठी जमले होते. 2-3 दिवसापूर्वी ना एक माणूस बुडालेला होता, पण तो काही सापडला नव्हता. त्याच्यामुळे ते शोध घेत होते की कुठं गाळामध्ये अटकलेला आहे का काय म्हणून. आणि या साईडने ना एक रेस्क्यू टीम शोधत येत होती त्या माणसाला. नाव म्हणजे आपलं नाव नाही बरं का, ते जहाजामध्ये शोधत येत होते. त्याच्यामध्ये ना पाऊस आला होता, त्याच्यामुळे आम्ही काही तिथे थांबलो नाही, नंतर गॅरेजवर आलो. तर मित्रांनो तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघितला असेल तर पाण्या पावसाची काळजी घ्यावं, कारण लय पाऊस पडतोय. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो काय जे असेल ते करून घ्या. आणि मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.